ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवाहर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं अतिशान्तिस्थितया श्लिष्टं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम् ओम तत्सत् परब्रह्मणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी साष्टांग वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 168 काढा. काल आपण बघितलं काय बघितलं काल आपण ईश्वरानं उत्पन्न केलेलं जग द्वैत आणि मनोमय द्वैत याच्यातला फरक आपण काल बघितलेला आहे. तर मनोमय द्वैत कशाला म्हणावं लक्षात आले का? मनोमय द्वैत सांगा, हँड रेस करा. आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. आवाज येलाय का? मनोमय द्वैत कशाला म्हणावं कळालं का? बोला, कुणाला कळालं सांगा. काकी बोला, मनोमय द्वैत कशाला म्हणावं? नंदा काकी, मनोमय द्वैत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मनोमय द्वैत कशाला म्हणावे? मनाने निर्माण केलेले द्वैत जे मनाने मानले ते खरे त्याला मनोमय द्वैत असे म्हणावे. बरोबर सांगितलं. मनोमय द्वैत आणि ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत कोणतं आणि मनानं निर्माण केलेलं द्वैत कोणतं? आलं का लक्षात? ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत कोणतं? बोला काकी. ईश्वराने निर्माण केलेले द्वैत कल्पित आहे. नाही, कोणतं निर्माण केलं ईश्वरानं आणि मनानं कोणतं निर्माण केलं? कल्पित तर सगळंच आहे, पण ईश्वरानं जे द्वैत निर्माण केलेलं आहे ते कोणतं आहे का लक्षात कुणाच्या? कळालं त्याला हँड रेस करा. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत जे आहे ते हे जग आहे सगळं. स्त्री पुत्र, स्त्री पुरुष पुत्र ही जी ईश्वरानं, कन्या ही ईश्वरानं निर्माण केलेली. ओम नम आवाज येईल. ओम नमः शिवाय. बोला. हां बोला, काय सांगायचं? हां, कोणी केलं निर्माण? नाही, आपण निर्माण केलेल्या द्वैताला हंता ममता म्हणतात. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत काहीच करत नाही. स्त्री पुरुष पुत्र कन्या ही ईश्वरानं निर्माण केलं. म्यूट करा. आणि ईश्वरानं जे निर्माण केलं ती
ईश्वरानं निर्माण केलेलं आपल्याला दुःख देत नाही. आपल्या मनानं जे निर्माण केलं मनोमय द्वैत, मनोमय म्हणजे मनानंच ज्याच्यावर अहंता केली, बहीण मुलगी ह्याच्यावर जे प्रेम आहे आपलं, ही माझी बहीण आहे, माझी मुलगी, माझी आई, माझा मुलगा, ही जे आपण म्हणतो आणि माझं म्हणलं की दुःख झालं आणि माझं नाही म्हणलं की सुख. मग माझं माझं जे म्हणतो तीच मनानं द्वैत निर्माण केलेलं आहे बघा. ईश्वरानं स्त्री निर्माण केली पण ती माझी आई आहे, माझी बहीण आहे असं आपण म्हणतो म्हणून दुःख होतं. ईश्वराने स्त्री निर्माण केली आणि ती कोणत्या तरी कारणानं मेली. तर एक स्त्री मेली म्हणलं तर आपल्याला दुःख होत नाही. ईश्वरानं निर्माण केलेली स्त्री, परंतु तीच स्त्री आपली कोणीतरी मुलगी आहे, बहीण आहे किंवा पत्नी आहे असं जर कळालं तर दुःख होतं. मग ही बहीण, मुलगी, पत्नी, पती ही जी आपण उत्पन्न केलं, हे द्वैताला काय म्हणावं? कोणतं द्वैत म्हणावं? कोणतं द्वैत म्हणावं ह्या द्वैताला? सगळ्यांना आवाज बरोबर येईल ना? बरोबर येईल ना? ओम नमः शिवाय यायला का? आता येतं का? यायला का आवाज? मग ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत कोणतं? आता कळालं का? कोणतं द्वैत ईश्वरानं निर्माण केलेलं आणि मनानं निर्माण केलेलं कोणतं आहे? ओम नमः. तुम्ही सांगितलं का की तुमच्या आलं लक्षात? मुद्रिकाताई महाजन बोला. म्यूट करा, तुम्हाला येते. मुद्रिकाताई महाजन बोला. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत कोणतं आणि मनानं निर्माण केलेलं कोणतं? मनानं निर्माण केलेलं मनोमय द्वैत. मग मनोमय द्वैत कशाला म्हणावं? मनोमय द्वैत मनाने की आत्मज्ञानाने मनानं काय निर्माण केलं? मनानं ईश्वरानं स्त्री निर्माण केली, पुरुष निर्माण केला, पुत्र निर्माण केला, कन्या निर्माण केली. मग ईश्वरानं निर्माण केली, ती माझी कुणी मानली? हे नाते माझे कुणी मानले? मनाने मानले. हां, मनाने मानले. ह्याला काय म्हणावं? मनोमय द्वैत म्हणावं. मनानं जे मानलं त्याला मनोमय द्वैत म्हणावं. ईश्वरानं निर्माण केलेले ती द्वैत ईश्वरानं निर्माण केलेले, पण मनानं मानलेलं द्वैत म्हणजे मनोमय द्वैत. अलकाताई कशाला म्हणावं मनोमय द्वैत? आवाज यायलाय का माझा? मनोमय द्वैत कशाला म्हणावं? ईश्वराने निर्मिलेल्या देहाधिकाचे स्त्री पुत्र धनादी याला ईश्वराने निर्मिलेले म्हणतात. मनोमय द्वैत कशाला म्हणावे? मनोमय आणि देहाधिकाच्या पुत्राधिकाच्या सर्व यांच्या ठिकाणी जी अहंता ममता आहे तिला मनोमय. हां, अहंता ममता जी ठेवली, माझं म्हणलं की मनोमय द्वैत झालं. आणि मनोमय द्वैत आपण निर्माण केलेले, ईश्वरानं नाही. नाते आपण निर्माण केले, बहीण मानली, कुणालाही माझं म्हणतो. ती कुणी निर्माण केलं? माझं आणि तुझं. आपण काहीला माझं म्हणतो आणि काहीला तुझं म्हणतो. ही जे निर्माण केलं ते ईश्वरानं केलं का आपण केलं? ओम नमः शिवाय. सुनीता, मनोमय द्वैत कशाला म्हणावं? हां, ओम नमः शिवाय. जे आपण आई बहीण हे आपण मानले
ममता, हं. त्याला मनोमय द्वैत असं म्हणून. आणि ईश्वरानं जे द्वैत निर्माण केलं ती कोणतं द्वैत आहे? ईश्वर निर्माण केलेलं जे स्त्री पुरुष हं. दंडिकांच्या ठिकाणी सगळे अहंकार ममता हे सगळे ईश्वराने केलेलं. अहंता ममता ईश्वरानं नाही केली निर्माण. फक्त स्त्री निर्माण केली, पुरुष निर्माण केला, पुत्र निर्माण केला, सृष्टी ईश्वरानं निर्माण केली. त्या ईश्वरानं निर्माण केली जी सृष्टी आहे त्याला माझी मानणं, माझं तुझं हे मानणं म्हणजेच मनोमय द्वैत. मनानंच त्याला माझं, काहीला माझं मानणं, काहीला तुझं मानणं, ही मनानं मानलेलं द्वैत आहे. ईश्वरानं स्त्री पुरुष निर्माण केले, ईश्वरानं माझं तुझं निर्माण केलेलं नाही. माझं तुझं ही अहंता ममता आपली आपण आपल्या मनानं निर्माण केलेली आहे, ईश्वरानं नाही. ह्याच्यासाठी आपण दृष्टांत काल बघितला बघा. ईश्वरानं निर्माण केलेला मुलगा परदेशात आहे आणि तो मुलगा वारला नाही, मेला नाही, पण एका लबाड माणसानं त्याच्या वडिलाला येऊन सांगितलं की तुमचा मुलगा वारला. मग तो वारला होता का, मेला होता का? तर नव्हता. तरीसुद्धा येऊन सांगितलं म्हणून त्याला दुःख झालं. मग ईश्वरानं निर्माण केलेला मुलगा तो मेला नव्हता, तरी ह्याला मनानंच ह्यानं वारला समजलं की ह्याला दुःख झालं. मेला असताना ह्याला कळालंच नाही मेल्याला, तर ह्याला दुःख होत नाही, कारण ह्यानं मनानं मेला असं मानलंच नाही. आपल्या मनानं मानलेलं ही द्वैत आणि त्याच्यापासूनच दुःख होतं. येले का लक्षात? ओम नमः शिवाय. सुनीता, आलं का लक्षात? हो हो मनोमय द्वैत आणि ईश्वरानं उत्पन्न केलेलं द्वैत हे वेगळं आहे. ईश्वरानं सृष्टी उत्पन्न केली. आता कुत्रं मांजरसुद्धा बघा तुम्ही, एखादं कुत्रं रस्त्याने चाललं आणि ती मेलं तर ईश्वरानं निर्माण केलेले त्याचं काहीच वाटत नाही. त्याच्यातलंच एक कुत्रं ईश्वरानंच निर्माण केलं, त्याला आपण आणलं आणि पाळलं आणि त्याच्यावर खूप प्रेम केलं आणि ते मेलं, तर ईश्वरानं कुत्रं निर्माण केलं, त्याच्यामुळं दुःख झालं नाही, पण आपण मानलं म्हणून दुःख झालं. नातेसुद्धा तसेच आहेत. ईश्वरानं निर्माण केलेलं मनुष्य आहे, फक्त मनुष्य आहे, नातं नाही. नातं आपण निर्माण केलं आणि आपण जे नातं निर्माण केलं आणि त्या नात्यात काहीतरी बाधा आली की दुःख होतं. हे मनोमय द्वैत ही आपण काल बघितलेलं आहे. मनोमय द्वैत आणि ईश्वरानं उत्पन्न केलेलं द्वैत. द्वैतपूर्ण निवृत्ती आत्मज्ञाना वाचून केलेल्या केवळ योग अभ्यासाने होऊ शकतच नाही. शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे, ही मनोमय द्वैत जी आहे, यायला का आवाज? रेंज थोडी कमी दिसायली, आवाज यायला का? ओम नमः शिवाय. तर शिष्य काय म्हणतो, मनोमय द्वैत जी आहे, मनानं निर्माण केलेलं ते द्वैत योग अभ्यासानं ती द्वैत विसरतं म्हणजे जातं. तर मग आत्मज्ञानाची काय गरज आहे? तर गुरु सांगतात, योग अभ्यास करत असताना जेवढा वेळ आपण योग अभ्यास करतो, ध्यानामध्ये प्राणायामामध्ये जेवढा वेळ आहे आपण घालवतो, योगामध्ये योग अभ्यासामध्ये आपल्या स्वतःच्या ओळखीमध्ये योग करण्यामध्ये, त्यावेळेस देह विसरतो योग करताना सुद्धा, परंतु तेवढाच वेळ विसरतो. पुन्हा योग झाल्याबरोबर आपण पुन्हा ह्या द्वैतामध्ये येतो. म्हणून सद्गुरू म्हणतात, योग अभ्यासानं द्वैत निवृत्त होत नाही. मनोमय जी द्वैत आहे त्याची निवृत्ती, मनाचा विरोधही योगामध्ये मनाचा लय पावतो, तिथं थोडा वेळ विसरतो देह, परंतु पुन्हा योग संपल्याबरोबर आपण जेव्हा ध्येयावर येतो तेव्हा पुन्हा द्वैत उत्पन्न होतं. म्हणून योगाभ्यास करावा. आत्मज्ञानाने काय गरज आहे, काय कारण आहे, असं शिष्याने विचारलेलं आहे. तर सद्गुरू सांगतात, ज्ञाना वाचून योग अभ्यास करून द्वैताची निवृत्ती होणे
होतच नाही, पण ती फक्त तितक्यापुरती होते. तितक्यापुरतंच जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपामध्ये योग करताना लीन झालो, श्वास रोखून धरला, आपल्या आत्म्यामध्ये आपण लीन झालो, तेवढाच वेळ आपण ही बाहेरचं द्वैत विसरतो. शुद्धीवर आलं पुन्हा अजून ते द्वैत येतं. म्हणून योगाभ्यासानं द्वैत निवृत्त होत नाही. तर त्याला काय करावं लागतं, तर आत्मज्ञानच करून घ्यावं लागतं. म्हणजे द्वैताची प्रतीती होत नाही. योगात आहे तोपर्यंत द्वैताची प्रतीती होत नाही. म्हणजे पुनर्जन्म टाळील अशा प्रकारची द्वैताची पूर्ण निवृत्ती आत्मज्ञाना वाचून केलेल्या केवळ योगाभ्यासाने होऊ शकणार नाही. योगाभ्यासाने आत्मज्ञान प्राप्त होत नाही आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जन्ममरण टळत नाही. जन्ममरणाची निवृत्ती होत नाही. जन्ममरणाची जी दुःख आहे त्याची निवृत्ती होतच नाही. असं श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. श्रुती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. श्रुतीत सांगितलं आहे असं. श्रुती कशाला म्हणावं? हँड रेस करा. काकी कशाला म्हणावं श्रुती? ओम नमः शिवाय. कोणाच्याच लक्षात नाही का श्रुती कशाला म्हणावं? नंदा काकी हात केलाय, बोला श्रुती कशाला म्हणावं? आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला श्रुती कशाला म्हणावं? ईश्वराच्या श्वासापासून जे वेद निर्माण झाले, वेद वाक्य उत्पन्न झाले, त्याला काय म्हणावं? श्रुती. ईश्वराच्या श्वासापासून जी वेदाची निर्मिती झाली त्याला श्रुती असं म्हणावं. कशाला म्हणावं श्रुती सुनीता? ओम नमः शिवाय. ईश्वराच्या श्वासापासून जे वेद उत्पन्न झाले त्याला श्रुती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. स्मृती कशाला म्हणावे? स्मृती श्रुतीवर ऐकून भाष्य करून ठेवलेले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. बरोबर. काकी कशाला म्हणावं श्रुती? आलं का लक्षात? श्रुती कशाला म्हणावं? ईश्वराच्या श्वासापासून जे वेद निर्माण झाले त्याला श्रुती असे म्हणावे. आणि स्मृती कशाला म्हणावं? ईश्वराच्या मुखापासून जे वाक्य निघाले त्याला श्रुती असे म्हणावे. श्रुती सांगितलं, स्मृती विचारलं तुम्हाला. स्मृती स्मृती ईश्वराच्या मुखातून जे वाक्य निघाले त्याला श्रुती असं म्हणावे. आणि श्रुतीवर भाष्य करून लिहून ठेवले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. दोन्हीला बी श्रुतीच म्हणावं का? नाही. श्रुती कशाला म्हणावे? श्रुतीवर भाष्य करून जे लिहून ठेवले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. कोणता नियम सांगून ठेवला श्रुतीमध्ये? ओम नमः शिवाय. कोणता नियम सांगून ठेवला असं सांगू लागलेले आहेत. ग्रंथ आहे का समोर? ग्रंथ समोर घेऊन ऐकायचं म्हणजे लक्षात येतं. श्रुतीत कोणता नियम सांगून ठेवलेला आहे? पूर्ण आत्मज्ञान. ओम नमः शिवाय. आत्मज्ञाना वाचून योग अभ्यासाने जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती होत नाही. काय सांगितलं? योग अभ्यासाने आत्मज्ञाना वाचून आत्मज्ञान न होता नुसता योग अभ्यास आपण केला तर त्याच्याने जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती होत नाही. मग जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती करून घ्यायची तर काय करून घ्यावं लागेल?
निवृत्ती करून घ्यायची आपल्याला. त्याच्यासाठीच आपण हे अट्टहास सुरू केला आहे, त्याच्यासाठीच हे ऐकता आपण. तर जन्ममरणाची निवृत्ती करून घ्यायची तर काय करावं लागेल? बोला. आत्मज्ञान करून घ्यावे लागेल. हां, आत्मज्ञान करून घ्यावी लागेल. आत्मज्ञान करून घेतल्यावर कशाची निवृत्ती होईल? कशाची? हां, निवृत्ती कशाची? निवृत्ती होणं म्हणजे काय? श्रुती. निवृत्ती होणं म्हणजे मोक्ष. हां, मग मोक्ष मिळणे. आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय जन्ममरणारी दुःखाची निवृत्ती होणार नाही. श्रुतीत लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलं श्रुतीमध्ये? मीनाताई बोला, काय लिहून ठेवले श्रुतीमध्ये? ओम नमः शिवाय ताई. हं, आत्मज्ञानावाचून किंवा योगाभ्यासाने जन्ममरणाची दुःखाची निवृत्ती होणारच नाही असं श्रुतीत लिहून ठेवलेलं आहे. श्रुती कशाला म्हणावं? श्रुती वेद. ईश्वराच्या विश्वासापासून वेद उत्पन्न निर्माण झाले त्याला श्रुती असे म्हणाले. ओम नमः शिवाय. स्मृती कशाला म्हणावे? श्रुतीवर भाष्य करून श्रुतीचा अभ्यास करून त्याच्यावर भाष्य करून ठेवलेलं आहे त्याला स्मृती असे म्हणावे. हां. ओम नमः शिवाय. काकी कळालं का स्मृती कशाला म्हणावे? नंदा काकी, स्मृती कशाला म्हणावे? हो, हो. काय हो, हो, कळालं? काय कळालं सांगा, काय कळालं ते? श्रुतीवर भाष्य करून तेव्हा लिहून ठेवले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. श्रुती भाष्य नाही ते अभ्यास. स्मृतीचा अभ्यास करून त्याच्यावर भाष्य करून ठेवलेले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. श्रुतीचं वाचल्याशिवाय ऐकल्याशिवाय भाष्य करता येतं का? उगाच श्रुतीवर कसं भाष्य करता येईल? आता आपल्या परमहर्षामध्ये श्लोक दिला, श्लोक म्हणजे श्रुती, त्याच्या खाली जो अर्थ दिला ती स्मृती. म्हणजे श्रुती ऐकून किंवा वाचून त्याचा अभ्यास करून त्याच्यावर त्याचा अर्थ म्हणजे भाष्य करून जे ठेवलेलं आहे त्याला काय म्हणावं? काय म्हणावं त्याला? स्मृती म्हणावे. काय म्हणावं? स्मृती. स्मृती म्हणावी. स्मृतीवर भाष्य करून स्मृतीवर अभ्यास करून भाष्य लिहून त्याला स्मृती असे म्हणावे. हां, स्मृती असं म्हणावं. श्रुती वेगळं आणि स्मृती वेगळं. मग श्रुतीतही नियम घालून दिलेला आहे. कोणता नियम घालून दिला श्रुतीमध्ये? कोणता नियम घालून दिला? लक्ष्मीताई हँडरेस केलाय, बोला. कोणता नियम घालून दिलाय श्रुतीमध्ये? येत असेल तर हात वरी करायचा, नाहीतर खाली करायचा. हो नाही ताई, म्हणजे ओम नमः शिवाय मगाचं तसंच राहिलं. मी ते लिहून घेत होते. ओम नमः शिवाय. मीनाताई काय लिहून ठेवलं श्रुतीमध्ये? हां, कोणता नियम घालून दिला श्रुतीने इथं? इथलंच सांगायचं आत्ताचं. जन्ममरणाची दुःखाची निवृत्ती होतच नाही हा नियम घालून दिलाय. कशाने ओम नमः शिवाय. कशाने होत नाही जन्ममरणात दुःखाची निवृत्ती? आत्मज्ञानावाचून किंवा योगाभ्यासाने. ओम नमः शिवाय. आत्मज्ञाना वाचून आत्मज्ञानावाचून किंवा योगाभ्यासाने जन्ममरणात दुःख निवृत्ती होतच नाही हे नियम सांगून ठेवलेला आहे. ओम नमः शिवाय. असं नाही. ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. हां. आत्मज्ञानावाचून केलेल्या केवळ योगाभ्यासाने शकणार नाही. ज्ञान झाल्याशिवाय योगाभ्यासाने होऊ शकणार नाही. आत्मज्ञानावाचून केवळ योगाभ्यासाने होऊ शकणार नाही. हां, बरोबर म्हणून सांगितले. मीनाताई कळालं का? तुम्ही वेगळंच सांगायलात मीनाताई. नुसत्या योगा अभ्यासानं आत्मज्ञानावाचून किंवा नाही, हां, तिथं अर्थ वेगळा झाला. केवळ किंवा आत्मज्ञानावाचून केवळ योग अभ्यासाने जन्म मरण दुःखाची निवृत्ती होतच नाही हा नियम घालून ठेवलेला आहे.
मग इथं काय सांगितलं, योगा अभ्यासानं होती का निवृत्ती? योगा अभ्यासानं होतच नाही ना, हो, होत नाही म्हणायचं, होत हां, नाही. योगा अभ्यासानं होत नाही तर मग कशानं होती? काय सांगतात तिथं, योग्य अभ्यासानं निवृत्ती होत नाही. मग कशानं होती? आत्मज्ञाना वाचून हां, आत्मज्ञान नसेल तर आत्मज्ञान, हां, आत्मज्ञान असेल तर सांगा सांगा दोघी बोलू नका. काय सांगत. श्रुतीत नियम आत्मज्ञाना वाचून जन्म मरणादी दुःख जी आहे त्याची निवृत्ती होतच नाही. जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती जर करायची असेल तर काय करून घ्यावं लागेल? जन्म मरणाची दुःखाची निवृत्ती करून घ्यायची आपल्याला, तर काय करावं लागेल तेव्हा जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होईल? आत्मज्ञानच करून घ्यावं लागेल. आत्मज्ञान करून घ्यावं लागेल. आत्मज्ञान करून घ्यावं लागेल का योग करावा लागेल? काय करावं लागेल? हां, आत्मज्ञानाशिवाय जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होतच नाही, म्हणून आत्मज्ञान करून घ्यावा लागेल. केवळ योग अभ्यासाने होऊ शकणार नाही. ज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होतच नाही असा श्रुतीत नियम सांगून ठेवलेला आहे. ती श्रुतिवचने पुढील अर्थाची आहेत. आता श्रुतीमध्ये काय सांगून ठेवलेलं आहे, त्याच्या श्रुतीचे जे वचन लिहून ठेवलेले आहेत ते पुढील अर्थाचे आहेत असं सांगू लागलेले आहेत सद्गुरू. ज्ञानाने कैवल्य मोक्ष मिळते. ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकत नाही. ज्ञानानंच मोक्ष मिळतो, त्याच्या वाचून मोक्ष मिळू शकत नाही. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मोक्ष कशाला म्हणावं? हँड रेस करा. ओम नमस्कार. हां, बोल. ओम नमस्कार. हां. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणावे. आत्यंतिक दुःखाची म्हणजे आत्यंतिक दुःख कोणतं आणि सामान्य दुःख? आत्यंतिक दुःख कशाला म्हणावं? जन्म मरणाचे अत्यंतिक दुःख. हां, जन्म मरणाचं जे दुःख आहे ते आत्यंतिक दुःख आहे. ठेस लागणं, हात मोडणं, पाय मोडणं, आजार येणं हे सामान्य दुःख आहे. पण आत्यंतिक दुःख, मोठं दुःख जी आहे ती जन्म मरणाचं दुःख आहे. त्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आत्मज्ञाना वाचून करून घेताच येत नाही असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. श्रुतीत सुद्धा असाच नियम घालून दिलेला आहे. कोणता नियम घालून दिला श्रुतीमध्ये? कोणता नियम घालून दिला श्रुतीमध्ये? मीनाताई आता सांगू का ते? योगाभ्यासाने केवळ योगाभ्यासाने जन्म मरण दुःखाची निवृत्ती होतच नाही असा नियम, आत्मज्ञाना वाचून होतच नाही असा नियम घालून दिलाय. हां, आपल्या आपल्या भाषेत कळालं की सांगतं माणूस. नुसतं वाचून दाखवण्यापेक्षा कळायला पाहिजे. आपल्याला कळालं की मग बरोबर आहे. आपल्या आपल्या भाषेत सांगायचं. ग्रंथात वाचून दाखवण्यापेक्षा आपल्या भाषेत सांगितलं तर जास्त लवकर कळतं बघा. ज्ञानाने मोक्ष मिळते. ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकतच नाही. शिवाय श्वेतश्वर उपनिषदात तर असे सांगितले आहे की ज्यावेळी मनुष्य संबंध आकाशाला चमड्याप्रमाणे गुंडाळील, म्हणजे हरणाचे कातडे लांब असते तर ते जसे हाताने गुंडाळून ठेवतात त्याप्रमाणे आकाशाच्या सर्व पोकळीचे मनुष्य जेव्हा गुंडाळून घडी करील तेव्हाच देवाला स्वयंप्रकाश आत्म्याला जाणल्या वाचून त्याला दुःखाचा नाश होईल. दुःखाचा नाश होतच नाही. इथं ही दृष्टांत का दिला तर आकाशाला गुंडाळणं शक्य आहे का हो? आकाश हातात धरणं तरी शक्य आहे का? मग आकाशाला हरणाचं कातडं जसं आपण गुंडाळतो तसं जेव्हा गुंडाळता येईल
तेव्हाच ही मोक्ष आपल्याला करून घेता येईल असं सांगू लागलेले आहेत. गुंडाळून घडी कर, तेव्हाच देवाला स्वयंप्रकाश आत्म्याला जाणल्या वाचून, म्हणजे आत्मज्ञाना वाचून स्वयंप्रकाश आत्मा ह्याला जाणल्या वाचून मोक्ष होतच नाही असं सांगायचं आहे त्यांना, दुसरं काहीच नाही. जेवढं कठीण आहे आकाशाला गुंडाळणं, तेवढंच कठीण आहे आत्मज्ञाना वाचून मोक्ष मिळवणं. आत्मज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणाच्या तडाख्यातून सुटतच नाही असं सांगू लागलेले आहेत. याच्या दुःखाचा नाश होईल. स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां बोला. ज्याला स्वतःचाच प्रकाश आहे त्याला स्वयंप्रकाश असे म्हणाले. हां स्वतः प्रकाशित आहे, त्याला दुसऱ्याचा प्रकाश घ्यावा लागत, स्वतःचा प्रकाश आहे त्याला. हां बरोबर झाली सांगितलं. स्वतःचा प्रकाश आहे, त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. त्याला काय म्हणावं? स्वयंप्रकाश. मग आत्मा कसा आहे? आत्मा स्वयंप्रकाश आहे. सूर्यसुद्धा, सूर्य कसा आहे हो? स्वयंप्रकाश आहे का परप्रकाशित आहे? स्वयंप्रकाश आहे. सूर्य कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. शिवाय. सुनंदाताई पाटील, सूर्य कसा आहे? म्यूट करत आहे. ओम नमः शिवाय. सूर्यप्रकाशित नाही, सूर्याला सुद्धा संध्याकाळी अंधार, सूर्य मावळला की अंधार पडतो, म्हणून सूर्य सुद्धा स्वयंप्रकाश नाही. सूर्य सुद्धा आत्म्याचा प्रकाश घ्यावा लागतो. ओम नमः शिवाय. सुद्धा आत्म्याचा प्रकाश घ्यावा लागतो. सूर्य, चंद्र, तारे सगळे आत्म्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात, पण आत्म्याला कुणाच्याच प्रकाशाची आवश्यकता नाही. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आलं का लक्षात मीनाताई? सूर्य सुद्धा आत्म्याच्या प्रकाशानंच प्रकाशित होतो. सूर्यामध्ये जर आत्मा नाही तर प्रकाशित होता येतं का त्याला? आत्मा जर नसेल सूर्यामध्ये तर, म्हणून सूर्यसुद्धा परप्रकाशित आहे, तर आत्माच तेवढा स्वयंप्रकाशित आहे आणि त्यालाच आत्मदेव म्हटलेलं आहे. तेव्हाच देवाला म्हणजे स्वयंप्रकाशित आत्म्याला जाणल्या वाचून त्याच्या दुःखाचा नाश होणार नाही. सगळ्यात मोठा देव जर कोणता असेल तर तो आत्मदेव आहे. देव म्हणावा कुणाला? आपण कुणाला म्हणतो देव? मंदिरातल्या देवाला आपण देव म्हणतो, पण मंदिरात मग देव सांगितला, पण ती आपल्याला स्थिर करण्यासाठी सांगितलेला आहे. खरा देव आत्मदेवच आहे, पण सुरुवातीला आत्मदेव सांगितला तर कळत नाही. इकडं मार्गाला आणण्यासाठी हळूहळू एक एक पावलं उचली तिकडं आणावं लागतं. आधी मंदिरातला देवच मानावा लागतो, आधी द्वैत मानावं लागतं, द्वैताकडून अद्वैताकडं यावं लागतं. पण खरा देव कोणता आहे? तर खरा देव आत्मदेवच आहे बघा. आत्मदेवाशिवाय दुसरा देव नाही. एक सासासुना दर्शनाला गेल्या मंदिरामध्ये. आत्मदेव कशाला म्हणावं? आत्मदेव म्हणजे काय? आपण एक दृष्टांतानं बघू. सासासुना दर्शनाला गेल्या मंदिरामध्ये. फार मोठं मंदिर होतं आणि मंदिराच्या समोर मोठा दरवाजा होता आणि त्या दरवाजावर सर्पाचं चिन्ह होतं. सर्प काढलेला होता दगडाचा. तर तिथं सून भिवू लागली. तेव्हा सासू काय म्हणाली, अगं भ्यायला काय झाले? तर सून म्हणली, ही साप आहे हो का इथं, त्याची मला भीती वाटू लागली. तेव्हा सासू म्हणते, अगं ती काय साप खरा आहे का? ती दगडाचा साप आहे, ती काय तुला चावणार आहे का? काय म्हणते सासू? ती दगडाचा आहे आणि ती तुला चावणार नाही, त्याला भिण्याची काही गरज नाही. पुढे थोडं गेल्यानंतर दुसरा दरवाजा लागला आणि दुसऱ्या दरवाज्यावर वाघाचं चित्र होतं. हुबेहूब वाघासारखं दगडाचं वाघाचं शिल्प तयार केलेलं होतं.
सुनबाई त्या वाघाला भिवू लागली, मागं मागं दडू लागली. तेव्हा सासू म्हणते, अगं काय झालं, मागं का सरकायलीस? ती म्हणते, सासूबाई अहो तेवढा बघा की केवढा मोठा वाघ आहे, मला त्याची भीती वाटू लागली. मग सासू काय म्हणाली, अगं ती साप ती वाघ तुला खाईल कसा? ती काय खरं आहे का काय? ती कशाचा आहे? कशाचा होता हो ती वाघ? येले का लक्षात दृष्टांत? हो, दगडाचाच होता तो. हां, दगडाचा होता. मग सासू काय म्हणते, ती वाघ दगडाचा आहे, ती तुला कसा खाईल आणि तुझ्या अंगावर तरी कसा येईल? ती काय खरा वाघ आहे का? म्यूट करत आहे. पुन्हा पुढे गेल्यानंतर मंदिर लागलं आणि तिथं मंदिरामध्ये ते मंदिर नागदेवतेचंच होतं आणि नागदेवता तिथं होती. आणि तिथं सासूबाई म्हणाली, पुढी ये पुढी पाया पड. ती म्हणू लागली, सासूबाई ही दगडाचा देव आहे आणि ही मला कसा आशीर्वाद देईल? ज्याप्रमाणे दगडाचा साप मला चावणार नाही, दगडाचा वाघ मला खाणार नाही, तसाच ही दगडाचा देवसुद्धा मला आशीर्वाद देणार नाही. पाय जोडा आणि मला पाया पडू द्या आणि मला आशीर्वाद द्या, कारण तिथं आत्मदेव नाही. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. आपल्याला आत्म्यापर्यंत जायचं आहे आणि आत्मापर्यंत जर गेलो तर सगळंच खोटं आहे, परंतु द्वैतातून अद्वैताकडे जायचं आहे म्हणून मंदिरातल्या देवाची साधना आराधना करावी लागते. देव म्हणावं कोणाला? ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्यानं महाभूताची निर्मिती केली, ज्यानं सागराला बंधन घालून दिलं, तो ही सीमा ओलांडायची नाही. ज्याच्या सत्तेनं चंद्र सूर्य चालतात त्याला देव म्हणावं. आणि हे सर्व चालतंय ते आत्म्याच्या सत्तेनं चालतंय, ब्रह्माच्या सत्तेनं चालतंय. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघा, देवघरामधले देव आपण पूजतो. तर मग देवघरामध्ये देव पूजतो आणि आपण बाहेर जाताना काय करतो? कुलूप घालून जातो घरात, कोणीच जर नसेल तर. मग देव आहेत की घरात, कुलूप का घालता? आणि त्याच घरामध्ये जर एक वृद्ध माणूस आहे आणि तो पलंगावर पडलेला आहे, आपण कुलूप घालतो का? ओम नमः शिवाय. कुलूप घालतो का? त्याला कोंडून जातो का? नाही घालत. का नाही घालत. का घालत नाही हो? ओम नमः शिवाय. का घालत नाही कुलूप? झालं. ओम नमः. त्यांच्यात आत्मा आहे ना. हां, आणि देवघरातले देव कितीत बसलेले, त्यांच्यावर विश्वास आहे. अखंडित सेवा करा त्याची, आत्म्याला भजा म्हणून सांगितलं. पण सुरुवातीच्या काळात मात्र देव वेगळा, आपण वेगळा असं मानावं लागतं. ते कसं? तर आपल्याला विहिरीतलं पाणी बाहेर काढायचं आहे बघा, आणि मोटर लावली आपण, आणि मोटर लावली असताना मोटर सुरू केली तरी पाणीच बाहेर येईना. तर काय करावं लागतं? त्या पाईपामध्ये वरचं पाणी टाकावं लागतं दुसरं. मग ती मोटर सुरू होईपर्यंत दुसरं पाणी टाकावं लागतं. जेव्हा मोटर सुरू झाली तेव्हा भाड 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 मधलं पाणी बाहेर जर येऊ लागलं तर वरच्या पाण्याची गरज आहे का हो? ओम नमः शिवाय. पुन्हा वरचं पाणी टाकतो का? तसंच हे ज्ञान. हां, तसंच हे ज्ञान. अंतकरणाचं आत्मदेव ओळखीपर्यंत आपण द्वैत मानायचं आहे. ही ग्रंथसुद्धा ऐकायचा आहे, देव मानायचा आहे. पण जेव्हा आत्मदेवाची ओळख झाली तेव्हा तिथं मधूनच भडभड पाणी येल्यावर वरच्या पाण्याची काय गरज तिथं लागत नाही. म्हणून काय सांगितलं आहे? स्वयंप्रकाश आत्मा आहे, परप्रकाश नाही आत्मा. त्याला कुणाच्याच प्रकाशाची गरज नाही. स्वयंप्रकाश आत्म्याला जाणल्या वाचून त्याच्या दुःखाचा नाश होईल असे लिहिण्यातही अभिप्राय असा आहे की स्वयंप्रकाश आत्म्यालाच जाणायला पाहिजे. आकाशाला जसं गुंडाळून ठेवता येत नाही, आकाश धरता येत नाही, तसाच आत्मज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष अशक्यच आहे, मोक्ष प्राप्त होत नाही असं सद्गुरू सांगत आहेत. आकाशाली गुंडाळणे जशी केव्हाही होऊ शकावयाची नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्या वाचून केवळ योग अभ्यासाने
जन्मादी दुःखाचे कारण जे मनोमय द्वैत, याची पूर्ण निवृत्ती केव्हाही होऊ शकावयाची नाही. कशानं निवृत्ती होऊ शकणार नाही? ओम नमः शिवाय. काय सांगतात इथं? कशानं निवृत्ती होऊ शकणार नाही मनोमय द्वैताची? ओम नमः शिवाय योगाभ्यास होऊ शकणार नाही. मग कशानं होईल? आत्मज्ञान करून घेतल्याने होईल असं सांग. आत्मज्ञान करून घेतल्यानेच होईल, योगाभ्यासानं होणार नाही असं सद्गुरू सांगत आहेत. शिष्याचा प्रश्न काय होता? आता कळाला का प्रश्न? उत्तर कळाल्यावर काय होता प्रश्न शिष्याचा? मीनाताई हँडरेस केला म्हणून विचारलं. हे उत्पन्न केलेले द्वैत बंधन मानस द्वैताची निवृत्ती मनोविरुद्ध रूप योग केला असता होण्यासारखी आहे. म्हणजे जिच्यासाठी योगाभ्यास करावा हे आत्मज्ञान काय ते मला सांगावे. ओम नमः शिवाय. नाही, ती नुसतं वाचून दाखवणे लक्षात येत नाही, सांगावं लागतं. काकी बोला, नंदा काकी. ओम शिष्याने विचारले की योगाभ्यास करून आत्मज्ञान होत असेल तर आत्मज्ञानाचे काय कारण नाही, म्हणजे काय कारण आहे ते सांगावे. ओम नमः शिवाय. कुणाला कळालं? सुनीता पूर्ण सांग का? ओम नमः शिवाय. सुनीता. ओम नमः शिवाय. कळाले का नाही? ओम नमः शिवाय. पुन्हा सांगू आम्ही. प्रश्न काय होता शिष्याचा? म्यूट करा. तर मनोमय द्वैताची निवृत्ती योगाभ्यासानं होण्यासारखी आहे. मनोमय द्वैताची निवृत्ती योगाभ्यासानं होण्यासारखी आहे. तर मग आत्मज्ञानाची काय आवश्यकता आहे? आत्मज्ञान करून का घ्यायचं? मनोमय द्वैत म्हणजे काय ही पण कळायला पाहिजे. मनोमय द्वैत, मुद्रिकाताई महाजन, कळालं का मनोमय द्वैत आता तरी? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, कसं? मग ही जी मनोमय द्वैत आहे, मनानं मानलेलं, त्याची निवृत्ती शिष्या प्रश्न काय? म्यूट कर सुनीता. प्रश्न काय विचारलं शिष्यानं? ही मनोमय द्वैत जे आहे, मनानं मानलेलं आपण मनोमय द्वैत, ह्याची निवृत्ती योगाभ्यासानं होते असेल तर आत्मज्ञान करून घेण्याची काय कारण आहे? कोणत्या कारणामुळे तुम्ही आत्मज्ञान करून घ्या असं म्हणता? तर गुरुने काय समजून सांगितलं की योगाभ्यासानं मनोमय द्वैताची निवृत्ती होत नाही. त्यासाठी एवढा अठ्ठास करून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. किती अवघड आहे योगाभ्यासानं मनोमय द्वैताची निवृत्ती करणं. जेवढं आकाशाला गुंडाळून ठेवणं अवघड आहे, आकाश हातात धरणं जेवढं अवघड आहे, तेवढंच आत्मज्ञाना वाचून नुसत्या योगाभ्यासानं मनोमय द्वैताची निवृत्ती करणं अवघड आहे, सोपं नाही. मनोमय द्वैताची निवृत्ती जर करायची असेल तर काय करावं लागेल? तर आत्मज्ञानच करून घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय मनोमय द्वैताची निवृत्ती होतच नाही असं सद्गुरू सांगत आहेत. काय सांगितलं? काकी आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. निवृत्ती करायची असेल तर आत्मज्ञान प्राप्त होणंच गरजेचं आहे. योगाभ्यासानं काही त्याची निवृत्ती होणार नाही. बरोबर सांगितलं, बरोबर. सगळ्याचं सारच आहे ही. एवढंच सांगायचं आहे त्यांना सद्गुरूंना. खूप आत्मज्ञानाशिवाय योगाभ्यासानं मनोमय द्वैताची निवृत्ती होत नाही. ही श्रुतीतही तसंच सांगितलेलं आहे. आणि श्वेताश्वर या उपनिषदात सुद्धा असंच सांगितलेलं आहे. उपनिषद कशाला म्हणावं? तर ज्या ग्रंथामध्ये
आत्मज्ञान करून दिलेले त्या ग्रंथाला उपनिषद असं म्हणतात. उपनिषद कशाला म्हणावं तर अद्वैत ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितलं त्याला उपनिषद असं म्हणावं. आत्मज्ञान करून घेणारा जो आहे तो त्याने 82 तत्वाला सोडलेलं असतं बघा, आणि तो पुढे निघालेला असतो. ते 82 तत्व आपण बघितलेले आहेत. ते सोडल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. जसं आता आपल्याला पंढरपूरला जायचं किंवा कपिलधारला जायचं आहे, तर आता पंढरपूरला निघालो आपण, आपल्याला जायचं आहे तिथं तर प्रथम घर सोडावं लागतं. घर सोडावं लागतं, रिक्षेत गाडीत कशात तरी बसावं लागतं, बस स्टँडला जावं लागतं. आता आपण घर सोडलं आणि घरामधून रिक्षेत बसलो आणि रिक्षेत बसून स्टँडपर्यंत गेलो. आता स्टँडपर्यंत गेल्यानंतर रिक्षा पण सोडावा लागतो. धरून बसून जमतच नाही. रिक्षा जर नाही सोडला तर जाता येईल का पंढरपूरला? ओम नमः शिवाय. जाता येतं का? नाही जाता येत. हां, आधी घर सोडावं लागतं, पुन्हा रिक्षात बसून बस स्टँडला गेलो, पुन्हा ती रिक्षा तिथं सोडून दिला, पुन्हा आपण एस टीत बसलो, एस टीत बसून पंढरपूरला पोहोचलो, पुन्हा एस टी पण सोडावी लागते. एस टीत बसूनच दर्शन होत नाही, एस टी सोडून दिली, तिथं दुसरं काहीतरी वाहन बघितलं, टांग्या बघितला, काहीतरी बघितलं, रिक्षा गाडा टांग्या गाडी काही का होईना बघितलं, त्याच्यामध्ये बसलो, मंदिरापर्यंत गेलो, पुन्हा ती गाडी सोडून द्यावी लागते. सुडीत चालावं लागतं, पुन्हा रांगेला लागावं लागतं. रांगेला लागल्यानंतरसुद्धा मागचा पायाखालची जागा सोडावी लागते, तेव्हाच पुढे पाय पडतो. ती जागा सोडून एक एक पाऊल पुढे चालावं लागतं, त्यावेळेस दर्शन होतं. तसंच आहे, 82 तत्व आपण बघितलेले आहेत. पहिली आवृत्ती असल्यामुळे तेवढे काय पाठ नसतील, पण 82 तत्व आपण बघितले. ही 82 तत्व सोडावे लागतात. ही मी नाही, देह मी नाही, काम क्रोध ही जी आकाशाचे तत्व मी नाही, वायूचे तत्व मी नाही, सगळे जी तत्व जेवढे 82 तत्व आहेत तेवढे मी नाही आणि माझेही नाहीत. मी ह्यापेक्षा वेगळा आहे असं सुडीत जर गेलो तरच, जसं घर सोडून रिक्षात बसावं लागतं, रिक्षा सोडून देऊन एस टीत बसावं लागतं, एस टी सोडून देऊन पुन्हा बस स्टँडला उतरून दुसऱ्या वाहनात बसून जावं लागतं. रांगेला लागल्यानंतरसुद्धा जमिनी सोडावी लागते पायाखालची. जमिनीला चिटकून पाय ठेवला तर पुढी ती सोडून पुढी जावं लागतं, त्यावेळेस ईश्वरापर्यंत पोहोचतं. तसं 82 तत्व सोडून द्यावे लागतात, झटकून टाकावे लागतात. कुत्रं जसं पाण्यात पडतं बघा, पाण्यातून जर बाहेर निघालं तर झटकीतं, थोडंसुद्धा पाणी त्याच्या अंगाला राहत नाही, त्याला टावेल पुसायला लागत नाही, काहीच नाही, झटकिलं की निघून जातं. तितकं सहजतेनं ही सगळे 82 तत्व सोडून द्यावे लागतात आणि आपल्या आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं असतं. जेव्हा आत्मतत्वापर्यंत आपण पोहोचलो म्हणजेच आपण मोक्षापर्यंत गेलो, आणि तीच आपल्याला करायचं आहे. आपण त्या मार्गाला लागलेलो आहोत, पण मार्गाला लागलो म्हणजे पोहोचलो असं नाही. घरातून बाहेर पाऊल टाकला म्हणजे पंढरपूरला पोहोचलो असं होत नाही. त्यासाठी पुढच्या प्रक्रिया कराव्या लागतात. हे सोडून द्यावं लागतं सगळं. ही मी नाही, माझं नाही. मी कोण आहे? मी कोण आहे हो? मी म्हणजे कोण? ओम नमः शिवाय. म्हणजे आनंद स्वरूप मी आत्मा आहे. ओम नमः शिवाय. मी म्हणजे आत्मा. कसा आहे आत्मा? सच्चिदानंद स्वरूप. हां, आत्मा सच्चित आनंद रूप आहे. आणि देह कसा आहे? देह कसा आहे? असं जड दुःख आहे. हां. मग देहामध्ये असत्य देह जड आहे आणि दुःखमय आहे. ही देहाचे गुणच आहेत ते. जसं शरीर आंब्याचा गुण, आंबट आंबा जर असेल तर ते आंबटपणा आंब्यामधून निघत नाही. काही जरी केलं तरी निघतो का हो? आंबट आंबा गोड होतो का? काही बी केलं, त्याला धुतलं काही जरी केलं तरी तो गोड होत नाही. तसा देह जो आहे तो असं जड दुःखमयच आहे. ही देहामध्ये दुःख आहे
आणि ईश्वरामध्ये मात्र सच्चित आनंद आहे. आनंदाचा स्कंद आहे तो प्रभू परमात्मा. परमात्मा म्हणजेच कोण तर आत्मदेव, आत्मा. आणि त्याचंच आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे काही योग्य माझ्या मुखातून थोडंफार बाहेर पडलं असेल तर ते सद्गुरुनाथाचं, माझी पहिलीच आवृत्ती, तेवढं सगळं बरोबर सांगता येईल का नाही मला माहीत नाही. जे योग्य बाहेर पडलं ते सद्गुरूचं, जे अयोग्य मुखातून शब्द चुकीचे बाहेर पडले असतील ती वाणीचा दोष. झालेली सेवा तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.